देशभक्तांच्या बलिदानामुळे स्वतंत्र झालो आम्ही। कोणी विचारले तर गर्वाने सांगतो भारतीय आहे आम्ही। आज प्रजासत्ताक दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताची राज्यघटना लिहिली। ही राज्यघटना लिहिण्याकरता त्यांना 2 वर्ष 11 महिने 18 दिवस हा कालावधी लागला। ही राज्यघटना लिहिण्याचा उद्देश हाच होता की आपल्या भारत देशातील प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य भेटलं पाहिजे, त्याला मुक्त संचार करता आला पाहिजे। मग तो कोणत्याही जातीचा असो, कोणत्याही धर्माचा असो, त्याच्यावर कोणी अन्याय केला नाही पाहिजे, त्याकरता ही राज्यघटना लिहिण्यात आली। आणि आज आपण येवता या गावात प्रजासत्ताक दिनानिमित्त आलेलो आहोत। ग्रामपंचायत कार्यालय येवता या ठिकाणी भारतीय प्रजासत्ताक दिन हा अत्यंत उत्साहात साजरा होत आहे। आणि या कार्यक्रमाला सरपंच, उपसरपंच तसेच बरेचसे गावकरी आणि गावातील प्रतिष्ठित व्यक्ती सर्व या ठिकाणी हजर आहेत। आपण सुस्वागतम। देशाला संविधान मिळून आणि प्रजासत्ताकाची घोषणा होऊन 75 वर्ष पूर्ण झाली आणि आज ग्रामपंचायत कार्यालयाच्या या प्रांगणामध्ये आपण 76वा प्रजासत्ताक दिनाचा सोहळा मोठ्या अभिमानानं आणि आनंदाने या ठिकाणी साजरा करतो। उपस्थित ग्रामपंचायत कार्यालयाचे सरपंच, उपसरपंच, त्यांचे सर्व सहकारी पदाधिकारी, ग्रामपंचायतचे कर्मचारी, आमचे मित्र सचिव श्रीमान पडगाण साहेब, त्यांचे सारे सहकारी कर्मचारी, आमच्या शाळेचे सन्माननीय मुख्याध्यापक, आमचे मित्र श्रीमान बीबी सिंगणे सर, आमचे शाळेतील सहकारी, अंगणवाडीचे कर्मचारी, त्यासोबतच गावातील आज ग्रामपंचायतचे आजी माजी पदाधिकारी, आपल्या गावचे तंटामुक्ती अध्यक्ष, विविध सेवा संस्था, कार्यकारी संस्था, संघटना यांचे आजी माजी पदाधिकारी, आमच्या शाळेचे विद्यार्थी, तद्वतच गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक आणि सर्वच उपस्थितांचं या ठिकाणी ग्रामपंचायतच्या कार्यालयाच्या वतीनं मी पुन्हा एकदा स्वागत करतो। या उक्तीप्रमाणे आजच्या या ध्वजारोहणाचे मानकरी आपल्या गावचे उपसरपंच सन्माननीय मनीषाताई परिहार यांना मी आमंत्रित करतो की त्यांनी ध्वजस्तंभाकडे आपलं चालत यायचंय। आणि आमचे मित्र सन्माननीय बीबी सिंगणे सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी उपसरपंच ताईंना मदत करायची आहे। सन्माननीय उपसरपंच ताई मनीषाताई परिहार यांचं ध्वजस्तंभाकडे या ठिकाणी आगमन होत आहे। झेंड्याचा मान उंच ठेवतो तोच खरा देशभक्त ठरतो। आजच्या या प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहणासाठी मनीषाताई या ध्वजस्तंभाकडे आलेले आहेत आणि ध्वजस्तंभाचं पूजन त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण बघतो। शालेय विद्यार्थ्यांनी अगदी सावधान स्थितीमध्ये झेंड्याचा मान आणि पावित्र्य अबाधित राहील याची काळजी खास करून शालेय विद्यार्थ्यांनी घ्यायची आहे। तद्वतच सर्वांनी सुद्धा ही काळजी आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे। भारत माता की, भारत माता की, प्रजासत्ताक दिन, प्रजासत्ताक दिन, वंदे वंदे। सो मनीषाताई अमोल परिहार यांच्या शुभ हस्ते ग्रामपंचायत प्रांगणात राष्ट्रध्वज फडकवण्यात आला। या कार्यक्रमाला प्रामुख्याने येवता गावातील सरपंच सौ वैशालीताई सिद्धेश्वर परिहार, उपसरपंच सौ मनीषाताई अमोल परिहार तसेच सदस्य विलास प्रतापराव परिहार, शोभा त्र्यंबक सुरळकर
जया निवृत्ती मैन, गोपाल दयाराम पलई, आशा संजय वानखेडे, पद्याकर साहेबराव वानखेडे, अर्चना प्रदीप चव्हाण तथा येवता ग्रामवासी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे येवता शाखा प्रमुख अमोल वानखेडे प्रामुख्याने उपस्थित होते. एक साथ राष्ट्रगीत के लिए तैयार. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड़ उत्कल गंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे. गाहे तव जय गाथा. जन गण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे भारत माता की भारत माता की. ग्रामपंचायत कार्यालयाच्या या ध्वज स्तंभाच्या परिसरामध्ये अगदी सुंदर आखीव रेखीव आणि आकर्षक अशा पद्धतीची ही रांगोळीची सजावट या महिला भगिनींनी या ठिकाणी केलेली आहे. कार्यालयाच्या वतीने आलेल्या सूचनेनुसार आणि माझ्याही आवडीनुसार किंवा मला जे पटलंय त्यानुसार या महिला भगिनीचं मी खूप खूप अभिनंदन करतो. असाच सहभाग किंवा असंच प्रकारचं सहकार्य पुढील काळात त्यांनी देत राहावं अशी मी त्यांच्याकडून या ठिकाणी अपेक्षा करतो. जिल्हा परिषद मराठी शाळा येवता या ठिकाणी सुद्धा झेंडावंदनाचा हा कार्यक्रम आता होणार आहे. ध्वज फडकवला जाणार आहे प्रजासत्ताक दिनानिमित्त. आणि या ठिकाणी ध्वज फडकवण्यासाठी गावातील सर्वच मान्यवर उपस्थित आहे. या ठिकाणी गावातील प्रमुख पाहुणे अमोलभाऊ परिवार तसेच सर्व सदस्य पदाधिकारी माजी शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक कंटामुक्ती अध्यक्ष इतर सर्व सामाजिक संघटना पोलीस पाटील गावकरी बंधू भगिनी सर्व माजी सैनिक सर्व शिक्षकवृंद सर्व अंगणवाडी ताई आशाताई सेविका या सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. आपल्या गावातील एक माजी सैनिक की ज्यांनी या देशाची सेवा केली, सीमेचं रक्षण केलं, आपल्या सर्वांचं रक्षण केलं असे येवता या गावातील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेमध्ये गावचे तसेच भारत मातेचे वीर सुपुत्र माजी सैनिक विनोद दिनकरराव वानखेडे यांच्या शुभ हस्ते राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. या कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक वृंद, महिला शिक्षिका, अंगणवाडी शिक्षिका, विद्यार्थी, गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व गावातील प्रतिष्ठित ज्येष्ठ नागरिक तथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे येवता शाखा प्रमुख अमोल भाऊ वानखेडेसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा प्रामुख्याने उपस्थिती दाखवली. हे 15 ऑगस्ट 1947 मिळालं, परंतु आपल्या देशाचा जो राज्यकारभार आहे तो प्रजासत्ताक दिनापासून सुरू झालेला आहे. आपल्या प्रजेच्या हाती सत्ता देऊन इंग्रज या देशातून निघून गेले. आज आपल्या शाळेमध्ये आपण साजरा करत आहोत त्यांचे झेंडावंदन आदरणीय भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. प्रजासत्ताक दिन, प्रजासत्ताक दिन. नंतर संविधान सभागृहांनी नियमांकडून चिमटल्या. लोकशाही
कुष्ठरोगाबाबत एकत्रितपणे जनजागृती वृद्धिंगत करू, त्याबाबतचा गैरसमज दूर करू व कुष्ठरोगाने बाधित एकही व्यक्ती मागे राहणार नाही याची दक्षता घेऊ. मी अशीही शपथ घेतो की राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या कुष्ठरोगमुक्त भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहील. महिला भगिनींना सुद्धा विनंती आहे. माजी सैनिक येवता गावाचे सुपुत्र विनोद भाऊ वानखेडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं आणि या ध्वज फडकवण्याच्या दिवशी ते आपल्या या देशातील विद्यार्थ्यांना तरुणांना नेमका आपल्या बुलढाणा सुपरफास्ट न्यूजच्या वतीने काय संदेश देऊ इच्छिता हे आपण थोडं त्यांच्याकडून जाणून घेऊ. तर आपण आज या प्रजासत्ताक दिनानिमित्त आपल्या देशातील तरुणांना युवकांना काय संदेश देऊ इच्छिता? संदेश हे देणार की सर्व युवकांना चांगलं शिक्षण घ्यावं, देश सेवा करावी आणि आपल्या देशाचं नाव, आपल्या गावचं नाव उज्ज्वल करावं ही माझी सर्व नागरिक जवानांना हे विनंती. आपला ही बातमी आवडली असेल तर या बातमीला लाईक करा, शेअर करा आणि आपले बुलढाणा सुपरफास्ट न्यूज चॅनल सबस्क्राईब करा. या कार्यक्रमाला प्रामुख्याने मनसे शाखा प्रमुख अमोलभाऊ वानखेडे हे सुद्धा स्वतः हजर होते आणि त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवलेली आहे.